मी आहे राधिका आणि राधिकास किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे, ते म्हणजे अस्सल कोल्हापुरी पांढरा रस्सा. चला तर मग वेळ न घालवता सगळ्यांच्याच आवडीचा पाहूया पांढरा रस्सा. नमस्कार सर्वांना, राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे राधिका रोज नवनवीन डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल. तर पहा, कोल्हापुरी अस्सल पांढरा रस्सा बनवायचा असेल तर इथे साहित्य कोणते लागते ते आज आपण इथे पाहूया. तर इथे पहा, मटण शिजवून घेतलेलं आहे मी. तर इथे फक्त मिठामध्ये मटण शिजवून घेतलेलं आहे. नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. तिथे अर्धा नारळ घेतला होता आणि तिथे जी प्युरी दिसते त्यामध्ये मगजबी, काजू आणि खसखस हे मी 2 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं आणि त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे. इथे खडे मसाले आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि इथे मी कांदा आहे, हा कांदा मी तेलामध्ये थोडा परतून घेतला आहे आणि त्याची ही बारीक पेस्ट करून घेतली आहे. आणि इथे सिक्रेट म्हणजे ही पहा, इथे मी पांढऱ्या मिरीची पूड करून घेतली आहे आणि तिथे चवीनुसार मीठ घेतलं आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया. तर पहा, इथे पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडं तेल घालून घेतलं आहे. तर आता त्यामध्ये घालून घेऊया जो कांदा आपण फ्राय करून घेतला होता त्याची प्युरी. तुम्हाला सविस्तर जर व्हिडिओ हवा असेल तर आपल्या आयडीला 2 व्हिडिओ आहेत सविस्तर, तेही जाऊन बघू शकता. स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्येही सांगितलं आहे. आता इथे थोडीशी गॅसची फ्लेम वाढवते. इथे आपल्याला खाली लागू नाही द्यायचं. कांदा आपण फ्राय करूनच घेतला होता. आता त्यामध्ये ही प्युरी घालून घेऊया. काजू, मगजबी आणि खसखस आहे, ही व्यवस्थित पेस्ट तयार करून घेतली आहे आपण. आता हे 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घेऊया आपण. तर पहा, आता यामध्ये आपण जे मटण शिजवून घेतलं होतं त्याचं सूप घालून घेऊया. आणि इथे पहा, आपल्याला उकळे आणायचे नाही. खूप छान दिसत आहे आत्ताच. इथे थोडंसं आपण पाणी वाढवू शकतो. आता यामध्ये आपण घालून घेऊया नारळाचं दूध आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला उकळे आणून घ्यायचे नाही. तर पहा, आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. इथे गरजेनुसार मिठाचा वापर करायचा आहे आपल्याला आणि कंटिन्यू ढवळत राहायचं आहे. आता इथे पांढरी मिरी आहे, ती मी घरीच बारीक करून घेतली आहे. आता आपल्याला भेटत नाही रेडीमेड, काळ्या मिरीचीच पावडर भेटते, म्हणून इथे मी पांढरी मिरी आणून घरीच बारीक केली आहे, तेही गरजेनुसार. आता इथे अजून 2 ते 3 मिनटं मी सेम प्रोसेसने हलवत राहणार आहे. तर पहा, इथे 3 ते 4 मिनटं कंटिन्यू मी हलवत बसले होते. तर पहा, खूप छान असा झाला आहे. आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आता जे खडे मसाले आहेत त्याची आपल्याला फोडणी घालायचे. जर तुम्हाला खडे मसाले आवडत नसतील तर तुम्ही फोडणी नाही घातली तरीही चालेल, काही हरकत नाही. पण मला आवडतं आणि मला असं वाटतं की हे खडे मसाल्यांची जर फोडणी घातली नाही तर माझा पांढरा रस्सा पूर्णच होत नाही, म्हणून इथे मी फोडणी घालणार आहे. तर पहा, तडका देण्यासाठी त्या साईडला तडका पॅनमध्ये तेल गरम केलं आहे आणि त्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया. ह्याला 1 ते 2 मिनटंच, फक्त 2 मिनटं पण नाही ठेवायचं, 1 ते 2 सेकंद. आणि आता लगेच छान तडका बसलेला आहे. आता पूर्ण हे जे वाफ ह्याच्यामध्ये जाईपर्यंत मुरेपर्यंत तसंच ठेवायचं आहे. लगेच झाकण काढायचं नाही. पूर्ण रस्सा थंड झाल्यानंतर आपण पाहूया. तर चला पाहूया आता झाकण काढून. तर पहा, किती छान रस्सा दिसत आहे आणि मला हे खडे मसाले
पांढरा रस्सा ह्याच्याशिवाय पूर्ण वाटतच नाही. तुम्हाला जर आवडत नसतील तर खरंच तुम्ही घालू नका, पण मी तर सांगेल एकदा नक्की ट्राय करा. आणि जो सिंपलमध्ये बिना खडे मसाले टाकता जो पांढरा रस्सा असतो तो एका वाटीत घ्या आणि ही फोडणी घातलेली हा एका वाटीत घ्या आणि एकदा टेस्ट करा आणि मग मला कमेंट्समध्ये सांगा. तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.